आज सकाळी मी उठले अँड आय रिअलाइज्ड दॅट माय स्किन इज नॉट स्किनिंग ॲट ऑल. कारण पावसाळा सुरू आहे आणि ह्युमिडिटीमुळे माझ्यासारख्या कॉम्बिनेशन स्किनवाल्यांची ऑइल सिक्रेशनमुळे वाट लागली आहे. तुमचा पण हाल माझ्यासारखाच असेल तर कीप वॉचिंग दिस व्हिडिओ टिल दी एंड. कारण हे असणार आहेत सिम्पल 3 स्टेप येट इफेक्टिव्ह स्किन केअर रुटीन. हे स्किन केअर रुटीन टीनेजर्ससाठी आहे, सो इट्स व्हेरी व्हेरी अफोर्डेबल. रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर मी आधी परत एकदा हँड वॉश करून घेते आणि चेहरा पण फेस वॉश वापरण्याआधी ओला करून घेते. कधीही फेस वॉश कोरड्या चेहऱ्यावर लावायचा नाही. सध्या मी वापरतीये द डर्मा कोचं 2% सॅलिसिनेमाइड अँटी ॲक्ने फेस वॉश. क्लॉग्ड पोर्समुळे माझ्या चेहऱ्यावर सध्या खूप पिंपल्स आणि डार्क स्पॉट्स आले आहेत. पण हे फेस वॉश वापरल्यापासनं ते खरंच आता कमी व्हायला लागले. चेहरा नीट धुवून झाल्यावर मी थोडासा रफ हँकीने तो पॅट ड्राय करून घेते आणि नाकाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नीट पुसून घेते. असं केल्याने अजून जरा आपले पोर्स नीट क्लीन व्हायला मदत होते असं मला तरी वाटतं. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. ही स्टेप ओव्हरडू करू नका, कारण चेहऱ्यावर रॅश येण्याची शक्यता आहे किंवा स्किन लाल पण होऊ शकते. आता मी लावणार आहे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर. एरवी मी सुपर लाईट जेल वापरते, पण ते सध्या अवेलेबल नव्हतं. बट दिस वन इज ऑल्सो अ गुड ऑल्टरनेटिव्ह. अशा लाईट वेट मॉइश्चरायझर्समुळे चेहरा ग्रीसी आणि ऑइली वाटत नाही. आता मी वापरणार आहे शॅडो SPF 30+ जेल. हे एक जेल बेस्ड सनस्क्रीन आहे ऑफकोर्स, म्हणूनच हे खूप चांगले. हे नॉन कॉमेडोजेनिक आहे, सो ऑइली स्किनसाठी हे खरंच खूप चांगलं आहे आणि अफोर्डेबल पण आहे. आता मी घरीच आहे, कुठे बाहेर जाणार नाहीये. सो आय एम युझिंग द निव्हिया चेरी शाईन लिप बाम. हे आपलं लास्ट स्टेप आहे स्किन केअर रुटीनमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हे खूप छोटूसं आहे, कारण मला हे टीनेजर्ससाठी बनवायचं होतं, कारण आपलं बजेट जरा टाईट असतो. सो हे बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत. डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो.